मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा। कथेचं शीर्षक आहे भोळं भूत। भोळं भूत ही कथा सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतूनच साकार झालेली कथा आहे। चला तर ऐकूया कथा भोळं भूत। मी त्यावेळी 11 वर्षाचा होतो आणि त्या वयात मला डांबरट अशी पदवी प्राप्त झाली होती। माझा बराच बदलौकिक झाला होता। काही लोक मला भूत म्हणत होते आणि मी स्वतः फक्त भूतालाच भीत होतो। रात्री भूताची आठवण होऊन माझ्या डोकीचे केस ताठ उभे राहत। त्याच दरम्यान शेजारच्या गावात एक पाहुणा मरण पावला। त्याच्या 13वीला माझा थोरला भाऊ घोड्यावर बसून निघाला, तेव्हा मीही निघालो। अगदी हट्ट घेऊन बसलो, परंतु आप्पानं वाटेत भूत आहे असं सांगताच मी हाबकलो। माझा भाऊ गेला आणि येताना जो आला तो भूत लागूनच आला। त्याची ती विचित्र बडबड, तो नाच आणि तो भयानक अवतार पाहून मी गर्भगळीत झालो। लगेच एकाच्या अंगात देव आला आणि मग भूत व देव यांचे महायुद्ध आमच्या दारातच सुरू झाले। रात्रभर हैदोस घालून सकाळी कोंबडी, दारू, पिवळा भात या अटी देवाला मान्य करायला लावून भूत गेले नि मला धडकीच भरली। भूत हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे अशी माझी समजूत झाली। थोडे दिवस गेले, पुन्हा आमचा रात्री भटकण्याचा तो धंदा सुरू झाला आणि एके दिवशी आमच्या घरी एक बुवा आला। हा बुवा कीर्तनकार होता। त्याच्या मिशा सरळ पुढं ताठारलेल्या होत्या, नाक किंचित उचललेले होते, भुवया दाट होत्या, रंग सावळा होता, पण त्याला एक हात होता, त्याच्या दुसऱ्या हाताला बोटच नव्हती। कुदळीसारखा हात पुढं करूनच तो बोलत असे। रुंद हात पुढं आल्यानं त्याची भीतीच वाटे आणि तो बोलला की विहिरीत बोलावा तसा त्याचा आवाज घरात घुमू लागे। या बुवाला गांजा ओढून रात्रभर कथा सांगायची खोड होती। एकदा त्याला गांजा ओढला आणि त्याला कथा सांगायची हुक्की आली। आप्पानंही कथा सांगण्याबद्दल विनंती केली आणि बुवा तयार झाला। माणसं जमली, चहा झाला। 2 कप चहा पिऊन बुवा रंगात आला। घोगऱ्या आवाजाला गांजानं अधिक कोरड पडली। मला तो भूतासारखा दिसू लागला। सर्वांनी आग्रह केला तेव्हा बुवा म्हणाले, कसली सांगू गोष्ट? आणि मी चटकन म्हणालो, भूताची। तू स्वतःच भूत आहेस, बुवा मोठ्यानं म्हणाले आणि मी घाबरलो। मी भूत? मी करीत मी विचारले आणि आप्पानं फोडणी दिली, सांगा महाराज एक भूताची गोष्ट। आणि महाराजांनी हाकरून घसा साफ करून गोष्ट सुरू केली। मी ऐकू लागलो आणि बुवा सांगू लागले। रंगात येऊन मोजक्या शब्दात ते बोलू लागले। डोंगरवाडीचा पांडू डोंगळा हा माणूस फार मोठा होता। उभ्या गावात त्याच्या तोडीचा एकही आसामी नव्हता। सारं गाव त्याला नरमून होतं। तो अंगपिंडानं जबरा होता, तसाच घरादारानंही होता। 50 एकर जमिनीचा धनी, 12 बैलांची अवतं त्याच्या घरी, कैक म्हशी, कित्येक गाई, खंडोगंती मेंढरं, वासरं, रेडकं गंतीच नव्हती। 8 चाकरीचे गडी रोज त्याच्या घरी राबत। मनाबाई ही त्याची बायको देखरेख करी। रजा गजा
वजा या 3 सुना आणि मानसिंग, बानसिंग, अन्नासिंग हे त्यांचे 3 करते मुलगे होते. त्याची सद्दी जोरात होती. त्याच्या चिरेबंदी वाड्यात लक्ष्मी पाणीच भरीत होती. शाळू, जोंधळा, बाजरी, मका, गहू, हरभरा अशा धान्यांनी त्याची 12 पेव भरली होती. 3 सुना सोन्याच्या साजानं लावल्या होत्या. नुसत्या वाकल्या होत्या. साऱ्या गावाला हेवा वाटत होता. सारे म्हणत नशीबवान डोंगळा. परंतु एकदा त्या पांडू डोंगळ्याला दुर्बुद्धी सुचली. सर्व जातींची जनावरं आहेत. आपल्या वाड्यात एक सुंदर घोडा असावा असं त्याला वाटलं. तो बाजारात गेला आणि त्यानं एक अस्सल जातिवंत घोडा खरेदी केला. वाड्यात घोड्यासाठी जागा करून तो घोडा त्यानं खानावर बांधून टाकला. घोडा बघून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. कैक चरकले. पांडूनं घोडा आणला खरा, परंतु तो वाड्यात आल्यापासून सारखा खिंकाळू लागला. त्याच्या भयंकर खिंकाळण्यानं वाडा हादरू लागला. घरातील पोरबाळं भयभीत झाली. लहान मुलांची झोप उडाली. सुना घाबरल्या. मनाबाई म्हणू लागली, ही पिढा आली. पांडू चिंतातूर झाला. मग 4 बापलेक बसून त्यांनी त्या घोड्याचा विचार केला. काय करावं याची चर्चा केली. थोरला मानसिंग म्हणाला, याला भूत लागला असावं. मग एखादा देवऋषी बघा. बाणसिंगानं सूचना केली. मग कामाला लागा, अण्णासिंग बोलला. आणि मग सर्वच जण 4 गावांना जाऊन देवऋषी शोधू लागले. शेवटी शोधाशोध करून त्यांनी एक मोठा जाणता देवऋषी आणून त्याला तो घोडा दाखवला आणि त्या देवऋषानं घोड्याची पाहणी करून सांगून टाकलं, या घोड्याच्या नडगीत बसून एक भूत या वाड्यात आलं आहे. ते भूत आता निघणार नाही. हे ऐकून त्या 4घांच्या तोंडचे पाणी पळाले. ते हवालदिल झाले. विकत पिढा आणल्याबद्दल पांडूला पश्चाताप झाला. त्याच्या सुखी संसाराला तडा पडला. त्यानं तो घोडा वाड्यातून काढून मळ्यात नेऊन बांधला. त्याचे दानापाणी तिकडेच करण्याची तरतूद केली. मग वाड्यात शांतता झाली. सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु ढोंगळ्यांच्या घोड्याबरोबर भूत आलं असा गावात बोलबाला झाला. भूताची चर्चा सर्वत्र होऊ लागली. ढोंगळ्यानं आणलेलं भूत गावाला हात दाखवल्याखेरीज राहणार नाही असं काहींचं मत झालं. जो तो आपल्या पायापुरती वाहन कापू लागला. आपण वाईट केलं. आपणहून भूत आणून आपल्या सुखी संसाराला खीळ घातली. हे बरे केले नाही असा विचार करीत पांडू ढोंगळा बसला होता. वाड्यात कुणीही नव्हतं. सर्व माणसं शेतात गेली होती. पाऊस जवळ आला होता. जमिनीच्या मेहनतीचे दिवस होते. एवढ्यात धामणवाडीचा पाहुणा आला. त्याच्या रामरामानं पांडू भानावर येऊन म्हणाला, या बरं झालं आलंया. कळलं आमासनी तुम्ही भूत विकत आणलं. वाईट केलं. आता काय करायचं? घसरला पाय. पांडू म्हणाला, बरं त्या भूतानं काही कुरबावरू नाचवाय सुरुवात केली का? पाहुण्यानं पडत्या आवाजात चोफेर दृष्टी फिरवीत विचारलं. आणि पांडू म्हणाला, तर कुसवाच्या आत एका पेवात काहीतरी रडत होतं. कवा? पाहुणा टरकला आणि पुढं सरकून बोलला, रात्री भर मध्यान्नीला. पांडू दबक्या स्वरात म्हणाला, हे भूत बेरकी हाय. ते कसं काय? अधिकच भेदरून धामणवाडीकरानं विचारलं. ते कुसवावर बसून गाणं म्हणतं. पांडू म्हणाला. मग मात्र पाहुण्याला ऐकवेना. तो भूताची खुशाली सोडून मूळ मुद्द्यावर आला आणि म्हणाला,
बरं ते जाऊ द्या, मी बजाबाईला न्यायला आलोय. तिला ह्यो 7वा महिना आहे, तवा बाळातपणासाठी. घेऊन चला, पांडू मध्येच म्हणाला. रातभर राहावा आणि सकाळी घेऊन जा तिला. हे ऐकून पाहुण्याला धीर आला. पण रातभर राहायचं म्हणजे एक पिढाच होती. तो सांजेला जेवला आणि निजायला मळ्यात गेला. ती रात्र त्यानं जुलमानं काढली आणि सकाळी बजाबाईला बाळांतपणासाठी घेऊन गेला. वैशाख गेला, ज्येष्ठ आला. ज्येष्ठ गेला आणि आषाढ आला. आकाश फाटावं तसं पाऊस सुपानं ओतू लागला. एकाएकी पांडूच्या साऱ्या पेवात पाणी शिरलं. कधीही न घडणारी घटना घडून आली. गावात लोक घाबरले. नक्कीच पांडूच्या वाड्यात भूत शिरलं अशी सर्वांची खात्री झाली. एकाएकी मेंढरात हगवण सुरू झाली आणि पांडू डोंगळ्यांची मेंढरं माळाला पटापटा मरून पडू लागली. 8 दिवसात एकूण एक मेंढरू नाहीसं झालं. आणि मग म्हशी मरू लागल्या. बैलांना रोग आला. दावणीच्या दावणी रिकाम्या झाल्या. गोटे ओस पडले. पांडू ढोंगळा वेडापिसा झाला. त्याच दरम्यान बजूबाईला मुलगा झाल्याची बातमी आली. तेव्हा पांडूनं धामणवाडीकराला उलट कळवलं की वाड्यात भूतानं कहर केला आहे. त्याचा बंदोबस्त होईपर्यंत बाळ आणि बाळांतील तिकडेच असू द्या. 4 महिने गेले आणि वाड्यात निराळाच प्रकार सुरू झाला. ढेलजेचा दरवाजा उगीच कर्र करू लागला. आपोआप उघडू लागला आणि बंद होऊ लागला. या लंगाला टांगलेला कंदील त्या लंगाला लटकू लागला. पेटलेला कंदील आपोआप विझू लागला आणि विझलेला पेटू लागला. तो भयंकर चमत्कार पाहून पोरांना हुडहुडी भरली. आनाबाईनं हपकून प्राण सोडला आणि 8 दिवसात मानसिंगाची 2 व बाणसिंगाचं 1 अशी 3 मुलं मरण पावली. सुनांनी अन्न सोडले आणि 2 करत्या मुलांनी अंग टाकलं. पांडू देव ऋषी बघू लागला. जादूगारांच्या तपासात फिरू लागला, पण व्यर्थ. शेवटी सुनांनी डोळे झाकले. भूत भूत करीत मानसिंग व बाणसिंग यांनी जग सोडलं. प्राणसिंगही मेला आणि पांडूला वेड लागलं. त्याचं वाटोळं झालं. त्यानं एक दिवशी डबाभर घासलेट आणून वाड्यावर शिपले. मुख्य दरवाजा बंद करून घेतला आणि मग वाड्याला आग लावली. वाड्याबरोबर भूत जळावं आणि आपल्या दौलतीबरोबर आपणही जळून जावं अशा विचारानं तो स्वतःही जळून मेला. भोंगळ्याच्या वाड्याच्या भिंती तेवढ्या त्या राखेच्या ढिगाऱ्या उभ्या राहिल्या. काळ्या प्रचंड भिंती बघून लोक म्हणू लागले, पांडू ढोंगळ्याचे निसंतान झाले. पुन्हा पाऊस आला. पुन्हा उन्हाळा झाला. वर्ष गेली. त्याच्याबरोबर पांडू ढोंगळ्याची आठवणही गेली आणि त्या वाड्याच्या भेसूर भिंतींना, त्या वाड्याच्या उद्ध्वस्त सांगाड्याला भूताचा वाडा असे नाव पडले. पांडू ढोंगळा, मानसिंग, प्राणसिंग जणू कुणी या जागेत झालेच नव्हते. भूतानच तो प्रचंड वाडा बांधला आणि तेच तिथं राहत आहे असं लोक समजू लागले. त्या वाड्याच्या आसपास कुणीही फिरकत नव्हते. पोरबाळं त्या वाट्यानं जात नव्हती. आपली जनावरही तिकडे जाऊ देत नव्हती. मात्र रोज घरोघर हळूच म्हणतात, वाड्यात दिवा दिसला, कोणीतरी खोकलं. लवकरच कुसवाच्या आत झुडपांनी गर्दी केली. भिंतीवर सरळ धोत्रे उगवले. त्या पडक्या वाड्याकडे पाहताच
माणसाची छाती दडपू लागली आणि त्यांच्यापुढं भूत भूत आणि भूत एवढे शब्द नाचू लागले. कुणीही 20 वर्ष त्या वाड्याच्या अगदी जवळ गेले नाही. त्या भिंतीकडे पुरते पाहिलेही नाही. इथपर्यंत बुवांची कथा झाली. माझे ऊर दडपून मलाही सर्वत्र भूत दिसू लागले आणि तिथून वळण घेऊन बुवांची कथा धामणवाडीला गेली आणि पुन्हा पुढे सुरू झाली. वाड्यात भूत शिरले त्या दिवसापासून वजूबाई माहेरीच होती. डोंबलवाडीत जे जे घडले ते सारे ती ऐकून होती. सासरचा संसार नष्ट झाला म्हणून ती धामणवाडीला बापाकडेच राहिली आणि तिनं आपल्या मुलाला मोठा केला. तिनं त्याचं नाव रामचंद्र असं ठेवलं होतं. रामचंद्र आता वयात आला होता. शाळा शिकला, तालीम करून शरीर कमावलं, जवान झाला. तो 20 वर्षाचा तरुण आजोळीच होता. त्याला स्वतःचे गाव नव्हते. आपण आईच्या पोटात असताना आपल्या वाड्यात भूत शिरले. त्याने आपली सारी दौलत नष्ट केली आणि अजून ते भूत त्या वाड्यात राहत आहे हे सारं त्याला ठाऊक झालं होतं. आपण एकदा जावं आणि आपला संसार नष्ट करणाऱ्या त्या भूताला ठार मारावं असं त्याला राहून राहून वाटत होतं. परंतु त्याची आई त्याला तसं करू देत नव्हती. त्याला ती त्या भयंकर भूताची भयान करणी सांगून रडत होती. आपण नशिबानं खोटे आहोत म्हणून आपल्या नशिबी हे उपरजिना आलं आहे. भूत नसून नुसतं नावाला धनी झालं आहे. भूत हे नुसतं नावाला धनी झालं आहे. परंतु हे आईचे मत त्या पोराला पटत नव्हते. एकदा ते मूल आईला चोरून निघाले आणि डोंबलवाडीत आले. त्याने उगीच गावात फिरून गाव पाहिला आणि मग त्याला तो आपला पडका वाडा दिसला. तो भयान दिसत होता. फक्त जुन्या पडक्या भिंती कशा तरी उभ्या होत्या. माडीच्या वरचा भाग उद्ध्वस्त झाला होता आणि तळाचा भाग अजून ठीक होता. चौकटी जळाल्या होत्या परंतु भिंतीचा आडोसा होता. त्या खोल्यात कुठेतरी ते भूत राहत असावं असं त्याला वाटलं. सूर्य मावळत होता. अंधार हळूहळू चढत होता. वाड्याच्या आसपासचे वातावरण अधिक भेसूर होत होते. हू का चू नव्हतं. कुसवाच्या आतील ती झुडपं भेदरून बसली होती. जणू त्यांनाही त्या भूताची भीती पडली असावी. सर्वत्र भूतच भूत दिसत होतं. तिथं भूताच्या अस्तित्वावाचून दुसरं काही जाणवत नव्हतं. नक्कीच भूत इथं कुठंतरी असावं असा समज होता. त्या वाड्यापुढं उभं राहून रामचंद्रानं विचार केला. आपलं सारं घरदार या भूतानं नष्ट केलं. आपणच तेवढे वाचलो याचे कारण काय? जर आपण 20 वर्ष मरू शकलो नाही आणि आज मरणार असलो तर मग कधीच वाचू शकणार नाही. मरण कधीच टळत नाही. ते जर या भूताच्या हातून येणार असेल तर येऊ दे. आता आपण मागे जायचं नाही असा विचार करून तो वाड्यात शिरला. एका मोडक्या चौकटीखाली वाकून तो आत शिरला आणि ते महाभूत उठून उभे राहिले. त्याने त्या मुलाला निहाळून घेतले व ते जोराने ओरडले. कोण तू? मी माणूस. ते मूल 2 पावलं मागं सरून पण धीरानं उत्तरलं. बरं झालं आलास. काय कारण? मला भूक लागली आहे. मी 20 वर्ष उपाशी आहे. मग मी तुला खाऊन टाकणार. मग पुन्हा 20 वर्ष काय खाणार? मुलानं प्रश्न केला. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? अर्थ असा की आता मला खाऊन 20 वर्ष पुन्हा तू उपाशी मरशील. मग काय करावं? मला खाऊ नको. मग काय खाऊ? जेवण खा. आमचं माणसाचं जेवण तरी बघ
रामचंद्राने स्वतःला सावरून भूतावर चढाई सुरू केली. भूत थोडं शांत होऊन म्हणालं, माणसाचं जेवण कसलं असतं? माझ्याजवळ आहे, थोडं खाऊन बघ. चपाती, अंडी आहेत तळलेली. खा, घे. दे. अंडी तळलेली कसली असतात? खाऊनच बघ की. भूतानं चपाती आणि तळलेली अंडी खायला सुरुवात केली. त्याला फारच आवडलं ते जेवण. अरे, यात तर भलतीच लज्जत आहे. का, गोड आहे का? फारच. आम्ही सारं कच्चं खातो, ते बरं नसतं. म्हणूनच तुम्ही भूत. म्हणजे काय? म्हणजे असं कच्चं खाता म्हणून लोक तुम्हाला भूत म्हणतात. रामचंद्र म्हणाला, जर तुम्ही आमच्याप्रमाणे जेवण केले तर तुमचं काय बिघडेल? काहीच बिघडणार नाही. परंतु ते मिळत नाही ना. का मिळत नाही? मी तुला करून देईन जेवण. जन्मभर. जन्मभर? हो, त्यात काय. तू मला खाऊन टाकले आहे असंच मी समजेन आणि इथंच राहीन. तुला स्वयंपाक करून घालीन. कोरडा शिदा मात्र तू आण. हो हो, परंतु तू पळून जाशील. मुळीच नाही, शपथ घेऊन सांगतो. पण मी तुला मारणार नाही, वचन देतो. ठीक, कष्ट करून जगण्यापेक्षा इथं मी ऐतं खाऊन आनंदात राहीन. ठरलं. भूत ढेकर देत म्हणालं आणि लगेच निघाले. पण त्याला रामचंद्र म्हणाला, ए, पाणी पी बरं माणसासारखं. अरे हो, विसरलो. भूत पाणी प्यालं, ढेकर देत बाहेर गेलं आणि लगेच आलं. त्यानं येताना पुष्कळचं सामान आणलं होतं. त्यात पीठ, साखर, तूप, डाळ, अंडी, तांदूळ वगैरे सर्व जिन्सा होत्या. अरे, हे सारं आलं, पण भांडी, पाणी, जळण. अरे, विसरलो. असं म्हणून ते भूत गेलं आणि लगेच परत आलं. सर्व सामान तयार झालं. त्या दिवसापासून रामचंद्र त्या भूताचा घरगडी, स्वयंपाक्या म्हणून त्या वाड्यात राहिला. खायला उठलेलं भूत त्याचा मित्र झाले आणि तेही पोटासाठी. ते रोज फिरतीवर जाई व परत येई. तोपर्यंत रामचंद्र स्वयंपाक करून ठेवी. कधी अंडी, कधी तळून ठेवलेली कोंबडी, कधी मटण, कधी पुरणपोळी, सर्व काही. ते सारं खाऊन भूत भयंकर खुश झालं. त्याला कधीच जे मिळालं नव्हतं ते आता मिळत होतं आणि कोणत्याही भूताला मिळत नव्हतं. ते हे भूत रोज खात होतं. त्याची जीभ भलतीच ललचावली. रामचंद्र त्याला वस्तूची नावं सांगत होता आणि भूत त्याला आणून देत होतं. नवे नवे पदार्थ करून देऊन रामचंद्र त्याला खुश करीत होता. भूतही आनंदित झालं. ते रोज नवे नवे पाहुणे बरोबर आणून त्यांना आपण काय काय खातो हे दाखवू लागलं. आलेले पाहुणेही जेवून खुश होऊन ढेकर देत जाऊ लागले. लवकरच सर्व भूतात रामचंद्राचा लौकिक वाढला. मानवाचं स्वयंपाक तंत्र त्यांना फार आवडलं. जो तो माणसाचं अन्न कसं मिळेल याची वाट पाहू लागला. परंतु रामचंद्रासारखा हुशार मुलगा मिळणं कठीण होतं. भूतांची जीभ चटावली. नवे पदार्थ खाऊन भूत संतोषित होऊन अगदी मित्राप्रमाणे त्याच्याशी वागू लागले. रोज नव्या पदार्थासाठी नव्या वस्तूंची गरज निर्माण होऊ लागली. भांडी कुंडी भरपूर आली. भूताचा संसार वाढला. एकदा रामचंद्रानं भूताला विनंती केली, माणसासारखं खायचं तर माणसासारखंच राहायला पाहिजे. पडक्या घरात माणसं राहत नाहीत. घर नीट नेटकं असतं माणसांचं. हे ऐकून भूत उठलं आणि गेलं व लगेच परत आलं. ते हजारो भूतावळ घेऊनच. त्यात सुतार, गवंडी, बिगारी असे सारेच काम करणारे होते. त्या सर्वांनी तो पांडू डोंगळ्यांचा पडका वाडा
पुन्हा बांधायचं काम सुरू केलं आणि एका रात्रीत तो जुना वाडा नवा बांधून उभा केला. तो प्रकार पाहून गाव भयभीत झाला. डोंगऱ्याचा वाडा एका रात्रीत उभा झाला. वाड्यात दिवा लागू लागला. दही दुधासाठी गुरं आली. गोठा भरला. गायी हंबरू लागल्या. म्हशी ट्रॉय करू लागल्या. गावात कैकांना हुडहुडी भरली. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले आणि अश्विन महिना आला. सर्व देव बसले. घटस्थापना झाली. 10 दिवसांसाठी देवांनी घटाच्या रूपानं बैठक मारली आणि भूतांना रान मोकळे झाले. रोज त्यांची फेरी निघू लागली. भूतांचे दैवत वेताळ याची पालखी फिरू लागली आणि सूर्यास्ताबरोबर जेवून भूत जाऊ लागली. रात्री गेले की ते सकाळीच परत येई. रोज हा क्रम सुरू झाला. 4 दिवस गेले. भूतानं जेवण करून निघण्याची तयारी केली. तेव्हा रामचंद्र म्हणाला, भूता, तू रोज कुठे जातोस? आमच्या देवाची पालखी निघते तिकडे. कोण देव तो? वेताळ. माझा नमस्कार सांगशील? हो जरूर, असं म्हणून भूत गेलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा निघालं. तेव्हा पुन्हा रामचंद्र म्हणाला, भूता, नमस्कार सांगितलास? हो सांगितला. काय म्हणाला देव? त्यानं स्वीकार केला. भूत निघून गेलं. 2 दिवस रामचंद्र काहीच बोलला नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा भूत निघाले तेव्हा रामचंद्र म्हणाला, भूता, निघालास? हो जातो, उशीर झाला आज. जा, परंतु एक काम करशील? सांग की, काय काम? देवाला एक प्रश्न विचारशील. कसला प्रश्न? माझं आयुष्य किती आहे? हो विचारी, मी जाता. भूत गेले. रामचंद्र त्याची वाट पाहत पडला. त्यानं आपला चक्रव्यूह पक्का केला. सकाळी भूत आले, जेवले आणि निजले. पुन्हा संध्याकाळी जेवून निघाले. तेव्हा पुन्हा रामचंद्र हळूच म्हणाला, माझं आयुष्य किती आहे विचारलंस? हो विचारलं की. काय सांगितलं? तुझं आयुष्य 90 वर्षाचं आहे. ठीक, जाऊ आता? जा, पण पुन्हा विचार, वर्षे गेली किती नि उरली किती? विचारी, जातो, उशीर झाला, जा पळ. भूत गेले आणि सकाळी आल्या आल्या हर्षभरीत होऊन म्हणाले, मी देवांना विचारलं. मग काय उत्तर दिलं? 20 वर्ष गेली नि 70 उरली. मग पुष्कळ आहेत की. नशिबवान आहेस बेटा. भूत जेवलं, निजलं नि घोरत पडलं आणि रामचंद्र विचार करीत बसला. त्यानं विचार करून ठरवून ठेवलं आणि जेव्हा संध्याकाळी भूत निघालं तेव्हा त्यानं म्हटलं, निघालास? हो जातो. काय सांगायचं आहे देवाकडे? हो आहे. काय? देवांना सांग की माझ्या 70तून 20 काढून टाका किंवा 20ची भर घाला. बस जा. भूताने मुंडी डोलावली आणि ते उड्या मारीत गेले. सकाळी भूत परतलं, पण उदास चेहरा करूनच आलं. कितीतरी उशीर ते काहीच बोललं नाही. तो 10वा दिवस होता. भूताचे 10 दिवस संपून आता देव उठणार होते. दसरा होता. भूताला खिन्न बघून रामचंद्र काहीच बोलला नाही. जेवून भूत निजलं. रामचंद्रही जेवून निजला. दिवस मावळतीला गेला. कडूस पडू लागलं. सर्वत्र भेसूर वातावरण पसरू लागलं. रामचंद्रानं चूल पेटवली. तो स्वयंपाकाची गडबड करू लागला. चुलीत फाळ लावून मोठा जाळ केला. फाळी ठणठणू लागल्या. भूत जांभया देत उठलं. रामचंद्र म्हणाला, का आज जात नाहीस? नाही, 10 दिवस संपले आमचे. म्हणजे? आता सर्व देव उठले. दसरा आज. रात्री विचारलंस तुझ्या देवाला? हो विचारलं की. भूतानं पुन्हा जांभई दिली आणि रामचंद्रानं विचारलं, मग काय?
विष कमी करणार का विषाची भर घालणार? काहीच करणार नाही. भूत आळसटपणे म्हणाले. आमचे वेताळ म्हणाले की ब्रह्मदेवानं दिलेल्या आयुष्यात आम्ही फेरफार करू शकत नाही. म्हणजे काय, नीट सांग. रामचंद्रानं आवाज किंचित वाढवून म्हणाला. आणि भूतानं उत्तर दिले, म्हणजे असं की माणसांचं आयुष्य कमी करण्याचा अधिकार आमच्या देवाच्या म्हणजे वेताळाच्या हाती नाही. मग तू कर, मी काय करू? माझ्या आयुष्यातून 20 कमी कर किंवा 20 वाढव. छे छे, माझा देव कमी करू शकत नाही तर मी कसा काय करू तसं? मग भर घाल, आणि तेही मला करता येत नाही. मग मला तू खाऊ कसा शकतोस? भूताला मध्येच अडवून रामचंद्र म्हणाला. भूत चमकलं. ते विचकून मागं सरून म्हणालं, म्हणजे तू म्हणतोस तरी काय? मी म्हणतो की जर माझं आयुष्य कमी अधिक करू शकत नाहीस तर तू मला खाऊ शकतोस का? नाही, भूत एकदम म्हणाले. जर तुझे आयुष्य अजून 70 वर्ष बाकी आहे तर मी खाऊ कसा? भोळं भूत बोलून गेलं आणि रामचंद्राचं मस्तक फिरलं. त्यानं पेटती फाळ ओढली आणि चटकन उठून तो म्हणाला, तू माझ्या घरादाराची राख केलीस, माझी सारी माणसं ठार मारलीस, 20 वर्ष माझ्या वाड्यात तळ दिलास. असं म्हणून ती पेटती फाळ त्याने भूताच्या डोकीत घातली आणि लगेच दुसरी ओढली. भूत आपलं डोकं चोळू लागलं. तोच तिसरी ओढली आणि भूतानं उठून बोंब ठोकली. ते भयभीत होऊन बोंबलत पळू लागले आणि तोच रामचंद्र त्याच्या पाठीत दणके देऊ लागला. बोंब ठोकीत भूत खांबाच्या आड दडू लागले आणि रामचंद्र त्याला ताणून मारू लागला. शेवटी भूतानं कान धरला. एक हात पुढे करून ते म्हणाले, मला मारू नको, मी जातो, कायमचा जातो, मला जिवंत जाऊ दे. बिचारं भोळं भूत रडत रडत वाड्याबाहेर गेलं, कायमचं गेलं. आणि त्या वाड्यात पांडू ढोंगळ्याचा नातू आपल्या आईला घेऊन नांदू लागला. बुवाची ही भूताची कथा ऐकून माझ्याही डोकीतून भूत पळून गेले. भूत भोळं असतं अशी माझी समजूत झाली आणि आपण चांगलं वागावं असं मला वाटू लागलं. मी त्या दिवसापासून आपला तो चोरीचा धंदा बंद करून टाकला, म्हणजे तसा निर्धार केला आणि बुवाची कथा संपली.